नमस्कार. आज आपण पाहणार आहोत खमंग अशा ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या. प्रथमतः वाटण तयार करण्यासाठी इथे मी 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे काप, 5-6 मिरचीचे काप घेतलेले आहेत. त्याचसोबत अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. हे आपण चांगलं मिक्सरला बारीक करून घेणार आहे. पुऱ्या करण्यासाठी इथे मी 2 कप ज्वारीचं पीठ घेतले आणि अर्धा कप बेसन पीठ घेतले. यामध्ये आपण जे वाटण तयार केले ते यामध्ये घालून घ्यायचं. त्यानंतर बारीक चिरलेली फ्रेश अशी कोथिंबीर त्यामध्ये घालायची. त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये लागेल एवढं गरजेपुरतं पाणी घालत छान असा पिठाचा गोळा मळायचा. जास्त मऊ देखील नाही आणि जास्त घट्ट देखील नाही, अगदी मीडियम असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा. तुम्ही बघू शकता अगदी या पद्धतीने चांगलं पीठ मळून घ्यायचं. आता यावरती तेल सोडायचं आणि ते एखादं मिनिट चांगलं मळून घ्यायचं. आता आपण पुऱ्या लाटायला घेणार आहोत. त्यासाठी अगदी या साईजची गोळी घ्यायची आणि चांगली पुरी लाटायची. चपातीपेक्षा थोडीशी जाड पुरी लाटून घ्यायची, अगदी या पद्धतीने. इथे मी सर्व पुऱ्या एकदमच लाटून घेतल्या. आता आपण तळायला घेणार आहोत. तेल कडकडीत गरम केल्यानंतर त्यामध्ये पुरी घालायची. तुम्ही बघू शकता किती छान अशी पुरी फुगली आहे ती आणि अगदी तांबूस कलर, गोल्डन कलर येईपर्यंत छान अशी पुरी तळून घ्यायची. तुम्ही बघू शकता अगदी या पद्धतीने.